नमस्कार शेतकरी मित्रांनो, बांधकाम बघून प्रश्न पडला असेल, हे बांधकाम कशाचं आहे? शेतकरी मित्रांनो, हे शेतकरी भवन आहे. शेतकऱ्यांसाठी फ्री राहणं व खाणं हे बजबकरा टेक्नॉलॉजीने शेतकऱ्यांसाठी लवकरच उपलब्ध करून देत आहे. याच्यामध्ये तुम्ही बजबकरा टेक्नॉलॉजीचं शेड्यूल घेत नसेल किंवा बजबकरा टेक्नॉलॉजीस कनेक्ट नसेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊन राहू शकता. बजबकरा टेक्नॉलॉजी ही भारतातील पहिला शेतीचा दवाखाना आहे. या ठिकाणी बरेच शेतकरी म्हणजे 1000, 2000, 5000 किलोमीटरवरून शेड्यूल घेण्यासाठी येत असतात किंवा माहिती घेण्यासाठी येत असतात. अशा शेतकऱ्यांसाठी या माळावरती कोणत्याही प्रकारचं हॉटेल नाही, जेवणासाठी हॉटेल नाही किंवा लॉज नाही. आणि हीच म्हणजे अडचणीला शेतकऱ्याच्या लक्षात घेऊन हे 2000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम सुरू केलेलं आहे. लवकरच तुमच्या सेवेत येणार आहे. याच्यामध्ये काही रूम हे एसीचे असतील, काही कूलरचे असतील किंवा काही फॅनचे असतील. याच्यामध्ये सेपरेट सेक्शन पुरुषांसाठी असेल आणि जे फॅमिलीसोबत येणार आहेत, बरेच शेतकरी हे फॅमिलीसोबत येत आहेत कारण पंढरपूर जवळ असल्यामुळे तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी फॅमिलीला घेऊन आल्यानंतर सुद्धा 4-4, 5-5 तासाचं वेटिंग लागतं शेड्यूलसाठी आणि त्यावेळेस त्यांची गैरसोय लक्षात घेता या ठिकाणी मुक्काम सुद्धा करता येईल. आणि शेतकरी मित्रांनो, हे निसर्गरम्य असं ठिकाण आहे. या ठिकाणी कोणतीही नैसर्गिक आपत्ती येणार नाही, पूर नाही किंवा भूकंप नाही. आणि हे निसर्गरम्य स्वच्छ वातावरणातलं ठिकाण अगदी आपल्या ऑफिसच्या शेजारीच आहे. या ठिकाणी बरेच शेतकऱ्यांना गैरसोय होती ती दूर होईल. आणि शेतकरी मित्रांनो, हे बांधकाम आहे ते टोटली बजबकरा टेक्नॉलॉजी मागील 10 वर्षामध्ये जे गरीब शेतकरी आहेत, ज्यांना रुपयासुद्धा नाही पण शेती करायची आहे, अशा शेतकऱ्यांशी पार्टनरशिप करते. म्हणजे पार्टनरशिप म्हणजे काय, बजबकरा टेक्नॉलॉजीला फायदा मिळावा म्हणून नाही, पण त्या शेतकऱ्याचं कुठं तर भलं व्हावं म्हणून. आणि त्या शेतकऱ्याबरोबर पूर्ण खर्च म्हणजे अगदी बिया रोपापासून ते शेवटपर्यंतचा खर्च खत औषधाचा करून जो नफा मिळतो त्यातून 40% रक्कम ही बजबकरा टेक्नॉलॉजी घेते खर्च वाजा आणि 60% रक्कम ही शेतकऱ्याला देते. आणि त्याच रकमेतूनच हे बांधकाम उभा करण्यात येत आहे. आणि याच्या पुढचा सुद्धा खर्च तो अशाच पद्धतीने या म्हणजे जेवणासाठी असेल किंवा ह्या बांधकामासाठी वापरला जाईल. आणि यातून सुद्धा काही कमी पडत असेल खर्च तर तो माझ्या कमाईतून जाईल. शेतकरी मित्रांनो, ही कशामुळे शक्य म्हणजे हे कशामुळे सुचलं तर मी मागील 10 वर्षात ज्यावेळेस 10-12 वर्षात डिग्री कंप्लीट करून आलो ॲग्रीची, आणि वडिलांनी सहज प्रश्न विचारला, आता डिग्री झाल्यानंतर तू काय करणार आणि आमच्यासाठी काय करणार म्हणजे शेतकऱ्यांसाठी. कारण शेतकरी हे 37-38 वर्ष वडील हे चाकरी करत होते आणि आमच्या गरीब शेतकऱ्यांसाठी तू ॲग्री शिकलाय तर काय करशील. आणि त्याच्या भावनेतून ही सुरू झालेली कन्सल्टन्सी बजबकरा टेक्नॉलॉजी आज पूर्ण भारतामध्ये 1 नंबर कन्सल्टन्सी आहे. आणि त्यातूनच हा विचार शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचा हे डोक्यात घेऊन हे फार्म हाऊस म्हटलं तर चालेल, शेतकरी भवन, शेतकऱ्यांचं फार्म हाऊस. आणि या ठिकाणी न लाजता न लपता अगदी तुम्ही येऊन बिंदास्त राहू शकता. भले तुम्ही बजबकरा टेक्नॉलॉजी मी सांगतोय शेड्यूल घेत नसेल किंवा कनेक्ट नसाल तरीसुद्धा येऊन राहू शकता. याच्यामध्ये बरेच शेतकरी हे म्हणजे शेतीतून समजा काही नफा नाही मिळाला किंवा खर्च झाला आणि अशा डिप्रेशनमध्ये बरेच शेतकरी जात आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा हे उपलब्ध आहे. म्हणजे महिना तुम्ही फ्रीमध्ये सुद्धा राहू शकता. अशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन म्हणजे जे डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्याचा काय विचार करत आहेत अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा हे खास वरदान ठरेल असं मला वाटतंय. आणि या ठिकाणी पूर्ण खर्च ही बजबकरा टेक्नॉलॉजी इथून पुढे उचलणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, लवकरच बांधकाम कंप्लीट होईल आणि शेतकऱ्यांच्याच हस्ते याचं उद्घाटन सुद्धा होईल आणि आपल्या सेवेत लवकरच हे शेतकरी भवन उपलब्ध होईल. धन्यवाद.